जराही गूळ, साखर, आर्टिफिशियल फ्लेवर्स, कलर्स, पिठांचा वापर न करता अगदी नैसर्गिक पद्धतीने आज आपण बनवत आहोत आईस्क्रीम, जी मार्केटमध्ये सध्याला नॅचरल आईस्क्रीम म्हणून खूपच प्रसिद्ध झाली आहे. 60 रुपयांना एक स्कूप मिळणारी ही आईस्क्रीम घरच्या घरी स्वस्तात कशी बनवायची तेच आज आपण बघूयात, जी तुम्ही डायबिटीज पेशंट, लहान मुले आणि वयस्कर व्यक्तींना देखील देऊ शकता. चला तर मग घरगुती साहित्यात कमी मेहनतीत आणि झटपट तयार होणारी ही नॅचरल आईस्क्रीम बनवायला लगेचच सुरुवात करूयात. तर नमस्कार, मी तेजश्री, खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. चला तर मग या एकदम सोप्या अशा नॅचरल आईस्क्रीमच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी आपल्याला काही ड्रायफ्रुट्स भिजवून घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये घेतलेत अर्धा वाटी किंवा अर्धा कप मखाने, पाव वाटी भिजवून साल काढून घेतलेले बदाम. याची दोन कारणे आहेत. एक तर तुम्हाला माहितीच आहे, बदाम हे उष्ण असतात, ते भिजवून साल काढले की थोडेसे थंड होतात. आणि दुसरं म्हणजे भिजवून घेतलेले असल्यामुळे त्याची पटकन बारीक पेस्ट तयार करता येईल. सोबतच घालूयात अर्धा कप किंवा आवडीनुसार खजूर, ज्यातील बी काढून टाकलंय. आता संपूर्ण ड्रायफ्रुट्स बुडेल इतकं कोमट दूध घालूयात. कोमट दुधामुळे हे संपूर्ण ड्रायफ्रूट पटकन भिजले जातील. कमीत कमी 15 मिनिटांकरिता तरी हे भिजवून घेऊ. आता घेणार आहोत एक जाडबुडाची मोठ्या आकाराची कढाई. यामध्ये घालूयात 1 लिटर गाईचं किंवा म्हशीचं फुल फॅट दूध. आता हे आपल्याला सतत ढवळत आणि एकदम कमी गॅसवर पाऊण लिटर होईपर्यंत आटवून घ्यायचंय. म्हणजेच पाव टक्का दूध आपल्याला पूर्णतः आटवून घ्यायचंय, कारण यामध्ये थोड्याफार प्रमाणात तरीही पाणी असतंच. आणि मग आपली आईस्क्रीम तयार होताना बर्फाळ होऊ नये किंवा त्यामध्ये बर्फ तयार होऊ नये, क्रिस्टलाइज होऊ नये, याकरिता हे आटवून घेणं गरजेचं आहे. तर बघा, साधारणतः या पद्धतीने दूध आटवलंय तोपर्यंत आपले हे ड्रायफ्रुट्स देखील व्यवस्थित असे भिजलेले आहेत. यातील जी खजूर आहे ना, ती तुम्ही दाबून बघू शकता. छान अशी मौसूद दबली गेली, मॅश झाली की समजायचं ही व्यवस्थित भिजलेली आहे. याची पेस्ट तयार करण्याकरिता ही बरोबर तयार झाली आहे. त्याकरिता आता आपण एक मिक्सरचं भांडं घेऊयात आणि या दुधासह संपूर्ण ड्रायफ्रूट या मिक्सरच्या भांड्यात काढूयात. या ड्रायफ्रूट सोबत तुम्ही इतरही वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स वापरू शकता. पिस्ता, अंजीर, मनुके आणि अक्रोड सुद्धा. या आईस्क्रीममध्ये आपण खजूर घालत असल्यामुळे कोणत्याही प्रकारची साखर किंवा गूळ वापरण्याची अजिबात गरज पडत नाही. खजूरमधील जो नैसर्गिक नॅचरल गोडवा असतो तोच या आईस्क्रीममध्ये पुरेसा ठरतो. आता हे संपूर्ण साहित्य एकदम पेस्ट स्वरूपात मिक्सरला फिरवून घेऊयात, तयार करून घेऊयात. तर बघा, या पद्धतीने आपली पेस्ट तयार झाली. ही जरा वेळ साईडला ठेवून देते आणि दूध बघते. तर दूध बघा आपलं किती छान असं घट्टसर तयार झालेलं आहे. यावर भरपूर सारी मलाई जमा झालेली होती. ती मी साईडची जी मलाई होती ती काढली आणि दुधामध्ये मिक्स केली आहे. आता यामध्ये लगेचच तयार करून घेतलेली ही पेस्ट घालूयात. या पेस्टमुळे आपल्या या दुधाला खूप छान असा फ्लेवर येतो, सोबतच घट्टसरपणाही येतो. यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारची व्हिपिंग क्रीम किंवा मग इतर प्रकारच्या पावडरचा वापर करावा लागत नाही. आता हे दोनही जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात. सुरुवातीला तुम्हाला यामध्ये गाठी दिसतील, पण जसजसं हे जरा वेळाकरिता मिश्रण आपण शिजवून घेऊ ना, तसतसं हे व्यवस्थित असं मिक्स होतं आणि यातील पूर्णतः गाठी निघून जातात. त्यामुळे आता हे आपण एकदम कमी गॅसवर फक्त 5 ते 7 मिनिटाकरिता असंच ढवळत शिजवत राहूयात. मार्केटमध्ये आजकाल खूपच स्वस्त दरामध्ये आर्टिफिशियल फ्लेवर, कलर वापरून आईस्क्रीम मिळतात. या शरीरासाठी किती घातक आहे हे तुम्हाला वेगळं काही सांगण्याची अजिबात गरज नाही आहे. त्यामुळे जरीही थोडेसे कष्ट करावे लागले तरी देखील चालेल, पण तुम्ही याच पद्धतीने आईस्क्रीम आवर्जून बनवून खा. यामुळे नक्कीच तुमच्या शरीराला फायदाच होणार आहे. तर बघा, अगदी हलकीशी ही उकळी आल्यानंतर आपलं मिश्रण छान असं एकजीव झालंय. आता गॅस बंद करूयात आणि मिश्रण थंड करून घेऊयात. तर बघा, आपलं हे मिश्रण थंड झाल्यानंतर इतपत घट्टसर तयार झालंय. यामध्ये बोट बुडवून दाखवते, एकदम हे व्यवस्थित थंड झालेलं आहे. लगेच आता हे एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा डब्यामध्ये काढून घेऊयात आणि झाकण लावून फ्रीजमध्ये, ज्या ठिकाणी बर्फ तयार होतो त्या ठिकाणी 5 ते 6 तासांकरिता ठेवूयात. यामुळे आपली आईस्क्रीम तयार होते. जर तुमच्याकडे या पद्धतीचा एअरटाईट कंटेनर म्हणजेच डब्बा नसेल तर तुम्ही रेग्युलरचा डब्बा घ्या, त्यावर एखादं पेपर किंवा कागद लावून मग झाकण लावा. यामुळे तुमचा एअरटाईट डब्बा तयार होईल आणि आईस्क्रीममध्ये अजिबात बर्फ जमा होणार नाही.
आता 5 ते 6 तासानंतर बघा डब्बा मी फ्रीझरमधून बाहेर काढलाय. काय मस्त अशी आपली ही आईस्क्रीम व्यवस्थित सेट झालेली आहे. अजिबात यामध्ये बर्फही जमा झालेला नाहीये. आता स्कूपरच्या मदतीने ही तुम्हाला मी काढून दाखवते. तुमच्याकडे जर या पद्धतीने स्कूपर नसेल तर चमच्याच्या मदतीनेच काढा. बघा किती मस्त अशी स्मूथ टेक्स्चरची, अजिबात व्हिपिंग क्रीम किंवा आर्टिफिशियल कलर, फ्लेवर्स, पीठ न वापरता आपली ही आईस्क्रीम पौष्टिकरित्या तयार झाली आहे. चवीला जबरदस्त आहे आणि तुम्ही बघू शकता कितीही वेळ बाहेर ठेवली तरी देखील याला अजिबात पाणी सुटल्यासारखं होत नाही. तुमच्या घरात जर लहान मुले असतील आणि ती मार्केटमधील फ्लेवरफुल आईस्क्रीम खाण्याकरिता हट्ट करत असतील तर त्यांना ही आईस्क्रीम बनवून द्या. कारण मी बऱ्याच जणांचं ऐकलंय की त्यांची मुलं ड्रायफ्रुट्स खात नाही, दूध पित नाही, तर यामध्ये आपण हे संपूर्ण घटक वापरलेले असल्यामुळे त्यांच्यासाठी ही नक्कीच पौष्टिक ठरेल. आजकाल मार्केटमध्ये नॅचरल आईस्क्रीम देखील मिळते जी खूपच महाग असते आणि आपल्याला ते काही परवडत नाही, किंवा हे नॅचरल आईस्क्रीमचे स्टोअर्स फक्त शहरांमध्येच उपलब्ध असल्यामुळे खेड्यातील व्यक्तींना हे मिळत नाही. तर त्यामुळे प्रत्येकजण आता ही आईस्क्रीम नक्कीच घरच्या घरी बनवू शकतं, जास्त काही मेहनत किंवा जास्त वस्तूंची जमवाजमव न करता. तर तुम्हाला आजची एकदम साधी, सोपी परंतु पौष्टिक रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. मी या अगोदर तुमच्यासोबत भरपूर साऱ्या आईस्क्रीमचे वेगवेगळे प्रकार शेअर केले आहेत. ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.